लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आता नेमकं काय घडणार, कसं घडणार हे सगळं आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आत्तापर्यंत आपण पाहिलं आहे की जीवा हा सकाळ सकाळ उठून ऑफिसला आलेला असतो आणि आता त्याने ऑफिसमध्ये येऊन त्याच्या कामाला सुरुवातसुद्धा केलेली असते, कारण त्याला यायला काल जो काही वेळ लागलेला असतो आणि त्यामुळे विक्रम काकांनी त्याला जी 8 कामं दिलेली असतात त्यापैकी त्याची फक्त 3 कामं झालेली असतात आणि बाकीची त्याला जी कामं असतात ती पूर्ण करायची असतात। तर इकडे नंदिनी ही आता जीवासाठी दुपारी टिफिन घेऊन ऑफिसला आलेली असते, कारण जीवाने टिफिन आणलेला नसतो। तर इतक्यात विक्रम काका तिकडे येतात आणि जीवाला ते असं जेवताना पाहतात आणि मग विक्रम काका तिथे येऊन म्हणतात, काय प्रकार सुरू आहे हा सगळा? हे ऑफिस आहे, तुमचं घर नाही। इथे हे असे टिफिन वगैरे घेऊन नाही आलात तर बरं होईल। त्याबरोबर आता विक्रमने हे असं म्हटल्याबरोबर जीवाने हातातला जो घास तोंडाजवळ नेलेला असतो तो पुन्हा त्या डब्यामध्ये ठेवत म्हणतो, सॉरी, म्हणजे माझी बायको येणार होती, हे ॲक्च्युली तिने मला इन्फॉर्म केलं नव्हतं, पुन्हा ती असं वागणार नाही। नंदिनी हे घे। आणि मग आता तो लगेचच ती पोळी वगैरे सगळं पुन्हा त्या टिफिनमध्ये ठेवतो, त्या भाजीच्या डब्याला व्यवस्थित झाकण लावतो, पूर्ण डबा पॅक करतो, ते सगळं त्या बॅगमध्ये टाकतो आणि तिच्या हातात देत म्हणतो, नंदिनी हे घे, हे घेऊन तू घरी जा। नंदिनी म्हणते, अहो जीवा पण एवढं आणलं आहे। जीवा म्हणतो, नंदिनी प्लीज घरी जाशील, प्लीज, मी सांगतोय ना, प्लीज जा, आपण मी घरी आल्यावर बोलूया। त्याबरोबर मग नंदिनी हिला वाईट वाटलेलं असतं आणि नंदिनीच्या डोळ्यातून पाणी येतं। जीवा नंदिनीचे डोळे पुसतो आणि आता तिच्या गालावर हात ठेवत म्हणतो, जा। मग नंदिनी ही तिकडनं विक्रम काकांना म्हणायला लागते, बाबा अहो एवढं मी आणलं होतं जेवण, फक्त जर 5 मिनटं तुम्ही त्यांना जेवू दिलं असतं तर प्लीज, म्हणजे ते सकाळपासून इथे आलेले आहेत, त्यांनी सकाळी येताना काही खाल्लेलं नाही आहे, ब्रेकफास्टही केलेला नाही आहे, खरोखर त्यांना भूक लागली असेल म्हणून मी फक्त 5 मिनटं तुम्ही त्यांना जेवण्यापुरतीची सुट्टी द्या असं म्हणत होते। विक्रम काहीच ऐकत नाही आणि तिकडनं निघून जातो। नंदिनीला खूपच जास्त वाईट वाटतं। तर दुसरीकडे वसवत्ते जे असते ती आता भास्कर काकांना भेटण्यासाठी आलेली असते आणि नंदिनीचा आनंद निवास जरी आपल्या हातातून गेलेलं असलं तरी ज्या जीवाने नंदिनीचा आनंद निवास एवढ्या मोठ्या तोऱ्यात बिमाखात विकत घेतलं होतं, त्याच जीवावरती आता विक्रमने चक्क स्वतःच्याच ऑफिसमध्ये नोकरासारखं दिवसभर मान मोडेपर्यंत राबण्याची सक्ती केलेली आहे आणि जीवाने जो काही आगाऊपणा केलेला आहे तो सगळा विक्रमने त्याचा अगदी व्यवस्थित जिरवलेला आहे असं आता सगळं वसवत्या ही भास्करला सांगते। भास्कर हे सगळं ऐकून खूप खुश होतो आणि आता वसवत्या भास्करला ज्या ठिकाणी भेटायला आलेली असते ते ठिकाण दुसरं तिसरं कोणतं नसून बरोबर सुनीता काकूंचं कॅफेच असतं। आता त्या दोघांचं बोलून झाल्यानंतर मग भास्कर तिकडनं निघून जातो। त्याबरोबर आता वसवत्यासुद्धा तिकडनं जायला लागते। इतक्यात बरोबर तिथे सुनीता काकू ह्या एका कस्टमरची ऑर्डर घ्यायला येतात। आता वसवत्या तिला बघते आणि विचार करायला लागते, या बाईला मी याआधी कुठं पाहिलं आहे आणि मग आता लगेचच वसवत्याला आठवतं की ही तर तीच बाई आहे जिला मालिनीने हाताला धरून धक्के मारून घराबाहेर काढलं होतं। मग आता वसवत्या ही लगेचच त्यांच्या जवळ येते आणि मनात म्हणायला लागते की नक्की त्या दिवशी काय झालं होतं, कदाचित हे जाणून घेण्याची ही उत्तम माझ्याकडे संधी स्वतःहून चालून आलेली आहे। मग वसवत्या म्हणायला लागते, त्या दिवशी तुम्ही आला होतात ना आमच्या घरी आणि आमच्या मालिनीने तुम्हाला चक्क हाताला धरून धक्के मारून घराबाहेर काढलं होतं। आमची मालिनी सहसा कधी असं वागत नाही, पण मग ती तुमच्याबरोबर असं का वागली? त्यावर आता लगेचच तिला विचारायला लागते, तुम्ही कोण आहात मालिनीच्या? त्याबरोबर वसवत्या म्हणते, सॉरी, ओळख सांगायची राहूनच गेली। नमस्कार, मी वसुंधरा शितोळे, म्हणजेच मालिनी देशमुखची नणंद, मोठी नणंद आहे मी तिच्या नवऱ्याची मी बहीण आहे। त्याबरोबर आता सुनीता काकू म्हणायला लागतात, अहो तुम्ही नणंद म्हणालात तरीही मला तुमचं नातं कळलंच होतं की, आणि राहिला प्रश्न त्या दिवशी मालिनीने मला धक्के मारून घराबाहेर काढण्याचा, तर तिची ती लाडकी सून आहे ना काव्या, ती खरं तर खूपच वाईट मुलगी आहे। अहो सरळ ती मालिनीची पार्थची मुळात तुम्हा सगळ्यांचीच फसवणूक करते, ती पार्थच्या लायकच नाही आहे। तुम्हाला माहिती आहे का त्या दिवशी ती, त्याबरोबर वसवत्या म्हणते,
तुम्ही काय बोलताय नक्की आणि कोणत्या सुनेबद्दल बोलताय? त्यावर लगेचच ती म्हणते अहो काव्याबद्दल. त्यावर वसवत्या म्हणते काव्याबद्दल? काव्याचं काय? त्याबरोबर मग आता लगेच तिकडे सुनीता काकू सांगायला लागतात काव्याचं बाहेर अफेअर सुरू आहे आणि तेच सांगण्यासाठी मी पुरावा घेऊन आले होते, पण मालिनीने माझं काही ऐकून घेतलं नाही. त्यावर हे ऐकून वसवत्या म्हणते काय? काव्याचं बाहेर अफेअर सुरू आहे? पण तुम्ही हे सगळं खात्रीने सांगू शकता का आम्हाला? त्यावर ती म्हणते हो खरंच खात्रीने. मी तिला लग्न अगोदरसुद्धा त्या मुलाबरोबर पाहिलं होतं आणि लग्नानंतरसुद्धा. आता हे ऐकून वसवत्या खूप खुश होते आणि म्हणायला लागते खरंच तुमचे खूप खूप आभार. नाही अहो, तुमच्यामुळे खरं तर आमच्या घरामध्ये आलेली ती पांढऱ्या पायाची फालतू मुलगी आमच्या घरातून काही वाटोळं करण्या अगोदरच बाहेर पडू शकेल. उलट मालिनीने तुमचा एवढा अपमान केला तरीही तुम्ही मला सगळं सत्य सांगितलं, यासाठी तुमचे मनापासून आभार. त्यावर लगेच ती म्हणते अहो नाही हो, आभार वगैरे कुठे मानता, फक्त माझ्या मैत्रिणीचं घर संसार सगळं व्यवस्थित राहावं एवढीच माझी इच्छा आहे. मग वसवत्या तुम्ही आता काही काळजी करू नका, मला सत्य सांगितलं आहेत ना, मग काय करायचं ते मी बघते. एवढं बोलून तिकडनं घरी येते आणि घरी आल्यावर मग आता वसवत्या ही रम्याला सांगायला सुरुवात करते रम्या तुझ्यासाठी एक खूप मोठी गुड न्यूज आहे माझ्याकडे. त्याबरोबर रम्या वसवत्याला विचारते आई कोणती एवढी मोठी गुड न्यूज आणली आहेस माझ्यासाठी जी मलाच माहीत नाही आहे, सांग तरी. त्यावर वसवत्या रम्याला सांगायला लागते की रम्या समज जर मी तुला असं सांगितलं की पार्थला काव्या फसवते तर तू काय म्हणशील? त्यावर रम्या म्हणते आई काहीही काय? त्यावर वसवत्या म्हणते काहीही मी नाही बोलत आहे रम्या, मी जे बोलते तेच खरं आहे. काव्या पार्थची फसवणूक करते. त्यावर रम्या म्हणते काय म्हणजे कशी काय? आई प्लीज कोड्यात बोलू नकोस गं, नीट एक्सप्लेन करून सांग ना. मग वसवत्या रम्याला सांगायला लागते रम्या काव्याचं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर आहे. नाही म्हणजे ते काही आत्ताचं नाही आहे, मुळात तिचं पहिल्यापासूनच होतं, पण तिचं ज्या मुलाबरोबर अफेअर होतं त्या मुलाबरोबर नेहमी ती मालिनीची मैत्रीण सुनीता हिच्या कॅफेमध्ये जायची. त्यावर आता काव्य म्हणते कोण सुनीता? मग वसवत्या सांगते ज्या सुनीताला मालिनीने धक्के मारून बाहेर काढलं ना ती सुनीता. त्यावर वसवत्या म्हणजे नाही असं म्हटल्यावर रम्या म्हणते म्हणजे दिवाळीच्या दिवशी ती बाई आली होती ती? त्यावर रम्याला वसवत्या म्हणते हो अगदी बरोबर, तीच बाई म्हणजे सुनीता. सुनीताने त्या काव्याला त्या मुलाबरोबर लग्ना आधीसुद्धा पाहिलं होतं फिरताना आणि लग्नानंतरसुद्धा 2-3दा त्याच कॅफेमध्ये ते दोघंजणं भेटले होते. म्हणजे नक्की ती जे सांगते ते खरं आहे. ती हे सगळं एवढ्या खात्रीनिशी सांगत होती ना की मला तिच्या डोळ्यात बघून कळत होतं रम्या की ती बाई खोटं बोलत नव्हती. त्याबरोबर हे ऐकून लगेचच रम्या खूप खुश होते आणि म्हणायला लागते आई आता तू बघच मी काय करते ते आणि कसं पार्थपासून ते काव्याला वेगळं करते. त्यावर वसवत्या म्हणते तुला यश येऊ. त्यावर रम्या तिकडनं निघते तर वसवत्या देवाकडे हात जोडून प्रार्थना करायला लागते की देवा आता तरी कमीत कमी माझी रम्या जे काही करेल त्यात तिला यश येऊ दे. पार्थवरती तिचं खरोखर मनापासून खूप प्रेम आहे. नाही माझा नवरा लवकर गेला त्यामुळे माझ्या नशिबात आयुष्यभराचं विधवापण आलं, पण कमीत कमी माझ्या लेकीला तरी सुखाने संसार करता येऊ दे, माझ्या लेकीचं सगळं चांगलं होऊ दे. तर दुसरीकडे काम करत बसलेल्या असलेल्या पार्थला आता कॉफीची तलप येते. पार्थ काव्याला म्हणतो काव्या तुमच्या हातची कॉफी मिळाली असती ना गरम गरम सिनेमन कॉफी काम करताना तर मजा आली असती हो. त्याबरोबर काव्या म्हणते पुरे झाला मस्का, घेऊन येते कॉफी. आणि मग आता पार्थसाठी कॉफी बनवण्याकरता काव्या किचनमध्ये आलेली असते. आता काव्याला सुद्धा पार्थने एखादं काम सांगितलं की त्या गोष्टीचा आनंद होत असतो. काव्या आता पार्थसाठी छान सिनेमन कॉफी करायला घेते. आता काव्या कॉफी करत असताना तिच्या मनामध्ये विचार सुरू होतात. पूर्वी पार्थने मला एखादं काही काम सांगितलं तरी मला पार्थचा केवढा राग यायचा. काम सांगणं तर खूप दूरची गोष्ट, ते माझ्याबरोबर सहज बोलायला जरी आले तरी मला किती राग यायचा, पण आता माझ्यात किती बदल झाला आहे. काव्य हसत असते स्वतःमध्येच. इतक्यात त्या ठिकाणी रम्या येते. रम्या तिकडे येते आणि म्हणायला लागते काव्याला काय करतेस काव्या, पार्थसाठी सिनेमन कॉफी बनवतेस की काय? त्यावर काव्या होकार देते. त्यावर लगेचच रम्या म्हणते अच्छा बरं, नाही पण तुझं बाहेर जे काही सुरू आहे ते सगळं आम्हाला माहिती आहे. आता रम्याने असं म्हटल्यावर मग मात्र काव्य थोडी घाबरते, पण ती रम्याला ती घाबरली असं दाखवत नाही. ती म्हणते काय कळलं तुला आणि कशाबद्दल बोलतेस तू? त्यावर रम्या म्हणायला लागते काव्या अगं किती उगाचच्या उगाच खोटं खोटं नाटक करशील तू माझ्यापासून सगळं लपवण्याचं. नाही काय आहे ना, तू जरी नाटक केलंस तरी माझ्यापासून काही लपून राहणार नाही आहे. सुनीता काकू, मालिनी काकू मामीची मैत्रीण, सुनीता काकूंचा कॅफे, आठवतं आहे ना मला काय म्हणायचं आहे ते?
नाही म्हणजे पार्थला तर या सर्व गोष्टींबद्दल माहिती नसेलच असंच वाटतंय मला पण, बरोबर ना? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ती म्हणायला लागते, हे बघ रम्या, तू उगाच काहीतरी फालतू बडबड करू नकोस आणि ताबडतोब इकडनं चालती हो, माझं डोकं खराब करू नको, निघ इकडनं तू. त्याबरोबर रम्या म्हणत असते, काव्या अगं काय उपयोग एवढी चिडचिड करून, नाही काय ना, तू कितीही चिडचिड केलीस तरी मला सत्य माहिती झालं आहे, ही गोष्ट काही लपून राहू शकत नाही ना. आणि आज मला माहिती झालं आहे, जर उद्या माझ्याकडून पार्थला कळालं तर बाप रे काव्या, अगं पार्थचं केवढं प्रेम आहे तुझ्यावर, किती विश्वास. माझी बायको मला न सांगता कुठेही जात नाही, माझी बायको काय करते, कुठे असते, सगळं मला माहिती आहे वगैरे. पार्थचा तर विश्वास तुटून जाईल, त्याला किती त्रास होईल. त्यावर काव्या म्हणायला लागते, रम्या का बघतेस तू हे सगळं, काय हवं आहे तुला माझ्याकडून, तू का बघतेस असं? रम्या म्हणते, मला जे हवं आहे ते तुला माहिती आहे, मला पार्थ हवा आहे, मला पार्थ बरोबर राहायचं आहे. त्याबरोबर काव्या म्हणते, म्हणजे? त्यावर रम्या म्हणते, ते सगळं तू सोड, हे बघ आता तू फक्त एवढं बेसिक लक्षात ठेव की मला सध्या पार्थबरोबर वेळ घालवायचा आहे, मला ही कॉफी स्वतःच्या हाताने पार्थला द्यायची. त्यावर मग मात्र आता काव्याचा नाईलाज होतो आणि काव्या म्हणते, ठीक आहे एवढंच ना, पार्थला कॉफीच द्यायची आहे ना तुला, जा देऊन ये. आणि मग आता काव्या ही रम्याच्या हातामध्ये तो कॉफीचा मग देते. आता मनातल्या मनात काव्या म्हणत असते, देशमुख मला माहिती आहे ही कॉफी जेव्हा रम्या तुमच्याकडे घेऊन येईल तेव्हा खरोखर तुम्हाला माझा राग येईल, वाईट वाटेल, पण माझ्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे, कारण जर तुम्हाला खरं कळलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. त्याबरोबर इकडे आता रम्या ही लगेचच पार्थकडे येते आणि आता ती पार्थला म्हणत असते, पार्थ कॉफी हवी होती ना तुला, ही घे तुझी फेवरेट सिनेमन कॉफी धर. त्याबरोबर आता लगेचच पार्थ म्हणायला लागतो, तू कशाला आली आहेस इथे? सिनेमन कॉफी मला काव्याची हातची हवी होती आणि मी काव्यालाच आणायला सांगितली होती, तू निघ इकडनं, काव्य माझ्यासाठी तिच्या हातून सिनेमन कॉफी बनवून घेणार आहे. त्याबरोबर आता रम्या म्हणायला लागते, नाही रे, तू बघत बसलायस तुझ्या बायकोच्या हातच्या कॉफीची वाट, पण काय आहे ना, तुझ्या बायकोला तुझी काहीही किंमत नाही आहे. तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला आणि ती त्याच्यात बोलण्यात व्यस्त झाली, तिला तुझ्यासाठी कॉफी आणणं फारसं महत्त्वाचं वाटलंच नाही. त्याबरोबर मग आता पार्थला हे ऐकून जरा वाईट वाटतं. पार्थ म्हणतो, तिचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल, त्याच्याशिवाय काव्य असं कधीच वागणार नाही. रम्या म्हणते, बघ तू वाट, पण काव्य इथे कॉफी घेऊन येणार नाही, हे घे तोपर्यंत ही कॉफी पी. मग आता पार्थ म्हणतो, मला नको आहे तुझ्याकडनं. त्यावर काव्यालानेच मला ही कॉफी तुला आणून द्यायला सांगितली आहे असं आता रम्या पार्थला सांगते. मग मात्र पार्थचा नाईलाज होतो आणि पार्थ रम्याच्या हातातली ती कॉफी घेतो आणि तिथे टेबलावर ठेवतो आणि रम्याला म्हणतो, तू कॉफी द्यायला आली होतीस ना, मला वाटतं तुझं कॉफी द्यायचं काम करून झालेलं आहे, त्यामुळे आता तू इकडनं निघालीस तरी बरं होईल. मग रम्या तिकडनं निघून गेल्यावर पार्थला मात्र काव्याचा खूपच जास्त राग आलेला असतो. पार्थ मनात म्हणत असतो की नाही, मला मान्य आहे तुमचं काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणूनच तुम्ही मला कॉफी द्यायला थांबला असाल, तुम्ही आधी फोनवर बोलला असाल, मला सगळं मान्य आहे, पण मग तुम्ही रम्याच्या हातून मला कॉफी का दिली? नाही, एरवी तर रम्याचा तुम्हाला एवढा राग येतो, मग आज अचानक असं काय झालं की तुम्हाला माझ्यासाठी रम्याच्या हातून कॉफी पाठवावीशी वाटली? नक्कीच काहीतरी गडबड आहे, त्याशिवाय काव्य आहे असं वागणार नाही. मग हा विचार पार्थ मनात येतो, विचार करतो आणि ठरवतो की जे काही असेल ते आपण सरळ काव्याबरोबरच बोलून घ्यायला हवं, उगाच मनामध्ये आडी ठेवण्यात काहीही अर्थ नाही आहे. मग आता काव्या रूममध्ये आल्याबरोबर पार्थ हा काव्याला विचारायला लागतो की काव्या, कॉफी मी तुम्हाला आणायला सांगितली होती, मग तुम्ही रम्याला माझ्याकडे कॉफी घेऊन का पाठवलं? काय झालं होतं? एरवी तर ती आपल्या साधी खोलीत आलेली सुद्धा तुम्हाला पटत नाही, तुम्हाला खटकतं, राग येतो, मग आज चक्क तुम्ही सरळ तिला माझ्यासाठी कॉफी घेऊन ये असं सांगितलं. असं का केलं तुम्ही? तुम्हाला तर चांगलं माहिती आहे ना की मला तिच्याकडून काही घ्यायला वगैरे आवडत नाही म्हणून, मग तरीही तुम्ही असं का वागलात? त्यावर मग आता काव्या ही विचार करायला लागते आणि म्हणत असते की देशमुख ते मी. त्यावर पार्थ म्हणतो, उत्तराची वाट बघतोय मी काव्या. आणि मग आता नंतर पार्थ हा हळूहळू काव्याच्या जवळ चाललेला असतो. आता पार्थ हा जसा काव्याच्या जवळ चाललेला असतो तसं काव्या लगेचच पार्थपासून लांब जाते आणि माझं थोडं महत्त्वाचं काम आहे, मी आलेच असं म्हणत तिकडनं पळ काढते. त्याबरोबर मग आता मात्र पार्थला आणखीनच जास्त वाटतं. पार्थला वाटायला लागतं की मी काव्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आणि काव्या इकडनं निघून गेल्या. नक्की काव्याच्या मनामध्ये सुरू तरी काय आहे? म्हणजे मी त्यांच्या जवळ गेलेलं त्यांना खरोखर आवडत नाही आहे का? म्हणून त्या अशा माझ्यापासून सतत दूर पळू लागल्या असतील का?
पण आधी तर आमच्या दोघांमधलं सगळं सॉर्टेड झालं होतं. सगळं व्यवस्थित सुरळीत छान आनंदात सुरू असताना अचानक काव्य माझ्याबरोबर असं का वागायला लागले असतील? या प्रश्नात पार्थ अगदी बुडून गेलेला असतो, आतून तुटून चाललेला असतो. आता ही गोष्ट मालिनी काकू नोटीस करतात. मालिनी काकू पार्थकडे येतात आणि आता त्या पार्थला विचारायला लागतात की पार्थ, काय रे, काय झालं बाळा? तू असा नाराज का राहायला लागलायस हल्लीकडे? काही झालं आहे का तुझं आणि काव्याचं पुन्हा काही? त्याबरोबर पार्थ म्हणतो, नाही गाई, तुला जसं वाटतं आहे ना तसं काही नाही आहे. खरंच तू निश्चिंत राहा, निराधास्त. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, नक्की ना? तुझा चेहरा मला काही वेगळंच सांगतोय. पार्थ म्हणतो, नाही अगं, घरात एवढ्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, म्हणजे बाबांचा सध्या जीवावरती एवढा राग आहे, हे सगळं चालू आहे ना, त्यामुळे तुला असं वाटतं आहे, बाकी काही नाही. त्याबरोबर मग मालिनी काकू, तू बोलतोयस तर तुझ्यावर विश्वास ठेवते, एवढं म्हणतात आणि आता त्या तिकडनं निघून जातात. आता मालिनी काकू तिकडनं गेल्यावर पार्थ हा मनातल्या मनात म्हणत असतो, आई, खरं कसं सांगू तुला? कारण खरं काय आहे ते अजून मलाच माहीत नाही आहे. काळजी करू नकोस, लवकरच कळेल आपल्याला खरं. तर इकडे वसवत्या रम्याला विचारते, रम्या तू केलंस तरी काय? त्यावर रम्या म्हणते, सध्या मी फक्त काव्याला पार्थपासून लांब राहा एवढंच सांगितले. आणि आता एकदा का काव्या पार्थपासून आई लांब राहायला लागली ना की मग बघ, आपोआपच पार्थ हा काव्यापासून दूर जायला लागेल. पार्थला लक्षात येईल की काव्याला आपल्याबरोबर राहण्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे. आणि एकदा का पार्थ आणि काव्या हे दोघंजणं एकमेकापासून लांब राहायला लागले की मग मी पार्थला काव्याच्या अफेअरबद्दल खरं सांगून टाकणार. आणि मग पार्थ हा आधीच काव्यापासून दूर झालेला असल्या कारणामुळे तो काही काव्याला विचारायला जाणार नाही. आणि मग मी आणि पार्थ कायमस्वरूपाचे एकत्र येणार. त्याबरोबर हा सर्व रम्याचा प्लॅन ऐकून वसवत्या रम्यावर एकदम इम्प्रेस्ड होऊन जाते आणि म्हणायला लागते, वा वा रम्या, वा, काय मस्त उत्तम आयडिया सुचली आहे तुला. खरंच माझी मुलगी तू अगदी शोभतेस. एकदा का ती काव्या त्या पार्थपासून दूर झाली ना की मग बघ, तुझा मार्ग सहज सोपा होईल, मोकळा होईल. मग फक्त तू आणि पार्थ. तर दुसरीकडे आता जीवा हा ऑफिसमधली सगळी कामं पूर्ण करतो आणि विक्रम काकांच्या केबिनमध्ये जात त्यांना सांगतो, बाबा म्हणू शकतो ना मी? नाही म्हणजे मगाशी तुम्ही म्हणालात की माझ्या बायकोने डबा नाही आणायचा आपल्या तुमच्या ऑफिसमध्ये, म्हणून विचारतोय. त्यावर विक्रम काका, कामापुरतं बोल एवढं जीवाला म्हणतात. जीवा म्हणतो, हो शुअर, तुम्ही सांगितलेली 8 कामं मी पूर्ण केलेली आहेत आणि हा त्याचा सगळा डेटा. आणखीन एक, माझी बायको पुन्हा तुमच्या ऑफिसमध्ये माझ्यासाठी डबा घेऊन येणार नाही जोपर्यंत तुम्ही परमिशन देणार नाही. मला माहीत नव्हतं, नाहीतर मी तिला आधीच तू येऊ नकोस इथे, तुझा अपमान होईल असं सांगितलं असतं, असं म्हणतो. त्याबरोबर विक्रम काका म्हणतात, गुड. नाही काय आहे, इथे तुम्ही कामं करण्यासाठी येता, घरनं आलेले आयते डबे खाण्यासाठी नाही, समजलं? त्याबरोबर जीवा आणखीन दुसरी काही कामं आहेत असं विचारतो आणि तिकडनं निघतो. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद. टेक केअर ऑल ऑफ यू.